नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करून मोठा आर्थिक घोटाळा. दर्यापूर पोलिसात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे 2 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका सामाजिक संस्थेची तब्बल 51 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दर्यापूर पोलिसांना नालासोपारा येथील आकाश नायक आणि नवी मुंबई येथील अरुण वाघमारे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भास्कर खारोडे हे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात. आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून एका नामांकित कंपनीकडून संस्थेला 2 कोटी रुपयांचा CSR फंड मंजूर करून देतो असं आमिष दाखवलं आणि त्यासाठी विविध प्रशासकीय प्रक्रिया, कागदपत्र, शुल्क आणि इतर कारणे सांगत टप्प्याटप्प्यानं तब्बल 51 लाख रुपये उकळलेत. दरम्यान व्यवहाराच्या अंतिम टप्प्यात मुख्य आरोपी आकाश नायक हा फिर्यादींच्या सोबत हॉटेलमध्ये गेला, नाश्ता करण्याचा बहाणा केला आणि काही वेळानंतर हात धुवून येतो असं सांगून तो हॉटेल बाहेर गेला आणि पुन्हा परतलाच नाही. त्यानंतर आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रतिसाद देणं बंद केलं. आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे लक्षात येताच भास्कर खारोडे यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघातासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे CSR फंडाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कोणत्याही कंपनीकडून निधी मंजूर झाल्याचा दावा केला जात असल्यास त्याची अधिकृत पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.